नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय गणित यामधील आपला चौथा स्वाध्याय चालू आहे। आपले पहिले स्वाध्याय सर्व सोडून झालेले आहेत। तर आता आपण चौथा स्वाध्याय आपला वजाबाकी यामधील पेज नंबर 26 मधील आपला स्वाध्याय आपण आज स्वाध्याय सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न काय आहे, यामध्ये खालील उदाहरणे सोडवा। म्हणजेच आपल्याला सुरुवातीच्या स्वाध्यायामध्ये 3 अंकी संख्यांची वजाबाकी दिली होती, नंतर 4 अंकी आणि ह्या स्वाध्यायामध्ये 5 अंकांची वजाबाकी सांगितलेली आहे। तर आता याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, इथं हे सर्व यांचे मी तुम्हाला हे सांगते। ए म्हणजे काय एकक, द म्हणजे काय दशक, श म्हणजे शतक, ह म्हणजे हजार, द ह म्हणजे 10,000। तर यामध्ये पहिल्यांदा एकककडून आपण वजाबाकी करत इकडे जाणार आहोत। तर ही काय 2 मधून 1 गेले म्हणजे एकक स्थानमधून एकक स्थान वजा करायचे। 2 मधून 1 गेले 1 राहतील, 3 मधून 2 गेले 1 राहतील, 4 मधून 3 गेले 1 राहतील, 7 मधून 4 गेले 3 आणि 1 मधून 1 गेले 0। म्हणजे जो उत्तर काय आलं 3111। आता आपलं दुसरं गणित काय आहे, 34,567 वजा 13,256। तर याच्यामध्ये एकक स्थानचा अंक आहे 7 आणि खालच्या संख्येला आहे 6। मग 7 मधून 6 पहिल्यांदा वजा करायचे, किती येतील 1। 6 मधून 5 गेले 1, 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 3 गेले 1, 3 मधून 1 गेले 2। म्हणजे याचं उत्तर काय आलं 21,311। नंतर आपलं पुढचं गणित तिसरं गणित आहे 59,325 वजा 37,124। मग ह्याचं काय येईल, 5 मधून 1 गेले 4 गेले 1 येतील, 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 1 गेले 2, 9 मधून 7 गेले 2, 5 मधून 3 गेले 2। म्हणजे याचं उत्तर काय येईल 22,201। नंतर आपलं चौथं गणित आहे 38,976 वजा 27,405। मग आता 6 मधून 5 गेले 1, 7 मधून 0 गेले 7, 9 मधून 4 गेले 5, 8 मधून 7 गेले 1, 3 मधून 2 गेले 1। म्हणजे आपल्या चौथ्या गणिताचं उत्तर काय आले 11,571। आता प्रश्न दुसरा काय, उभी मांडणी करून वजाबाकी करा। इथं आडवी मांडणी दिलेली आहे आणि आपल्याला उभी मांडणी करून ह्याची वजाबाकी करायला सांगितलेली आहे। तर आपण त्या अगोदर मी इथं गणित लिहून घेतलेले आहेत। किती गणित आहेत आपले 4। तर मी इथं 4 गणित लिहून घेतलेले आहेत। आता आपण उभी मांडणी करून यांची वजाबाकी करूयात। तर वजाबाकी बेरजेचे नियम प्रत्येक मी व्हिडिओमध्ये बेरजेचे स्वाध्याय सुरू झाल्यापासून सांगते की मांडणी करताना नीट एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक स्थान आणि शतकच्या खाली शतक अशी मांडणी करा। पहिली संख्या 5 अंकी आहे आणि दुसरी 4 अंकी आहे। तर मग हे आपण 2000 सुरुवातीपासून इकडं लिहित जायचं नाही, तर हे एकक स्थानाकडून इकडं लिहित जायचे असते कधी पण संख्या, त्याच्यामुळे उत्तर चुकणार नाही। आणि इथं हातच्या याच्यामुळे जरा वहीवर लिहिताना थोडं अंतर ठेवून लिहायचं, म्हणजेच हातचे दिले का वर दोन्हींचे हातचे ओळखायला पण येतात आपल्याला। तर इथं एकक स्थानचा अंक काय 8, इथं काय 5। मग 8 मधून 5 गेले 3, 0 मधून 0 गेले 0, 9 मधून 7 गेले 2, 3 मधून 2 गेले 1 आणि 1च्या खाली काहीच नाही, त्याच्यामुळे 1ला 1 तसंच राहणार। म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं 11,203। नंतर आपली दुसरी संख्या काय आहे, गणित आहे 23,457। हे संख्या चुकली, 23,457 वजा 346। मांडणी नीट व्यवस्थित करायची। तर मांडणी आपण कसं 7च्या खाली 6 म्हणजे एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक अशी मांडणी केलेली आहे। तर ही जर मांडणी 300 इकडून करत गेला तर ते गणित पूर्ण चुकणार आहे, त्याच्यामुळे मांडणी कधी पण उजवीकडून डावीकडे करत जायची। तर इथं काय 7 मधून 6 गेले 1 राहिले, 5 मधून 4 गेले 1 राहिले, 4 मधून 3 गेले 1 राहिले, 3च्या खाली काहीच नाही म्हणजे 3 अशी 3 आणि 2 अशी 2। म्हणजे याचं उत्तर काय येईल 23,111। तिसरं गणित आहे आपलं 85,679 वजा 74,056। तर ही संख्या काय एकक स्थानची 9 आणि इथं 6। मग 9 मधून 6 गेले 3, 7 मधून 5 गेले 2, 6 मधून 0 गेले 6, 5 मधून 4 गेले 1 आणि 8 मधून 7 गेले 1। म्हणजे याचं उत्तर किती आलं 11,623। नंतरचं आपलं चौथं गणित आहे 69,876 वजा 54,321। तर एकक स्थानचं 6 आहे, 6 मधून 1 गेले 5, 7 मधून 2 गेले 5, 8 मधून 3 गेले 5, 9 मधून 4 गेले 5 आणि 6 मधून 5 गेले 1।
म्हणजेच उत्तर काय आलं आपलं 15,555. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय आपला छोटा होता आणि हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. तर यापुढील स्वाध्याय आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या सबस्क्राईबमधून व्हिडिओजला प्रतिसाद द्या. आपले व्ह्यूज छान येत आहेत आता, फक्त सबस्क्राईब करत राहा म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.